तर चला बघा, आपलं आता ताट वाढून झालेलं आहे. गरमागरम जवळा, गरमागरम भाकऱ्या तांदळाच्या, त्यासोबत आपण आता खाऊन बघूया कसं झालंय. तुम्ही पण या जेवायला. बघा आपली भाजी जवळ्याचं कालवण किंवा सूप तयार झालेलं आहे. आता आपण हे डिशमध्ये सर्व करूया. गरम गरम भाकरी, भात, चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता, डब्याला पण नेऊ शकता. अशी म्हणजे कालवण आहे. तुम्ही करून बघा आणि आम्हाला कळवायला विसरू नका झणझणीत रेसिपीजवरती. आपण इकडे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेतोय. आणि यावरच आपण कांदा पण परतणार आहे. कांदा, मिरची आणि कोथिंबीर आपण कापून घेतले, ती टाकून घेऊया यामध्ये आणि एकत्र परतूया सगळे. पहिला परतून घेऊया. याचा जो उग्र वास असतो ना तो जाईल निघून. एक चमचा हळद, आपला घरचा घरगुती लाल मसाला आहे. मिरची पावडर आपण टाकूया, ती कलर साठी आहे. आणि घरगुती आपलं लाल तिखट आहे ना, ते 2 चमचे मी घेतले. तुम्ही जसं तिखट असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. जर जास्त तिखट असेल तर कमी टाकू शकतो. आणि आता हे सर्व पहिला परतून घेऊया. पहिला आपण परतून घेऊया, बघूया कलर कसा येतो. आता यामध्ये ना आपण वांग घालूया, जरा परतून घेऊया या मसाल्यात. हे वांग परतून आपण 5 मिनिट जरा साईडला ठेवूया. थोडं आपण झाकून ठेवूया थोडा वेळ. आता आपण इथे एक मोठी वाटी ओला जवळा स्वच्छ करून घेतलाय, धुवून वगैरे, आणि त्यात काय घाण असेल ती स्वच्छ केलेली आहे. आणि आता आपण तो टाकून घेऊया आणि छान मिक्स करूया. आता ना आपण यामध्ये वांग पूर्ण शिजलेलं आहे, त्यामध्ये आपण आता चिंच आणि मीठ टाकून घेऊया. मीठ आपण पहिला नाही घातलेलं आहे.
आता आपण चिंच घालतो तर मीठ आपण सांभाळूनच घालूया थोडं. आणि थोडं मिक्स करून घेऊया. थोड्या वेळ जरा वाफेवर आपण आता ठेवूया. आता आपलं वांगं सुद्धा शिजलेलं आहे. आपला जवळा झालेला आहे. आपण सर्व करूया. तर चला बघा, आपलं आता ताट वाढून झालेलं आहे. गरम जवळा, गरमागरम भाकऱ्या तांदळाच्या, त्यासोबत आपण आता खाऊन बघूया कसं झालंय. तुम्ही पण या जेवायला.